बीडमध्ये रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार कधी याचं उत्तरच भेटत नाही। कचकडी टाकून नागरिकांचं अंग घासण्याचा उत्तमरित्या कार्यक्रम केला जातोय। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। बीड शहरातील नियोजित 22 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांची कामे कोणत्या ठेकेदाराला द्यायची या वादात रखडली आहेत। तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते कारंजा रोड, बलबीम चौक आणि सुभाष रोड कॉर्नर पासून सांगली बँक जिल्हा स्टेडियम कडे जाणाऱ्या रस्त्यावर कचकडी पसरून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। खडीची दबाई न केल्याने दुचाकी घसरून अपघात होण्याचं प्रमाण वाढलंय। शहरात वाहतुकीची असलेल्या या दोन प्रमुख रस्त्यांची मागील 10 वर्षांपासून दुर्दशा झाली आहे। या रस्त्यांवर इतके वर्दळ खड्डे पडलेत की ते मोजताना भोवळ आल्याशिवाय राहणार नाही। नगरपालिका निवडणुकीतही हा प्रश्न ऐरणीवर होता। निवडणुकीनंतर शहरातील प्रलंबित रस्त्यांची कामे करण्याचे नियोजन पालिकेने केलं। यात या दोन रस्त्यांचा समावेश आहे। त्यामुळे हे काम लवकरच सुरू होईल असे वाटत असतानाच या कामाची निविदा कंत्राटदार निश्चित करण्यावरून वादात अडकली आहे। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होतीये, त्यामुळे या रस्त्यांवर कचकडी टाकण्यात आली आहे। रस्त्यावर अनेक ठिकाणी डोंगर रचल्यागत कचकडी टाकण्यात आली। पण सार्वजनिक जयंती उत्सवाचे भान नगरपालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी ठेवलंय खरं, परंतु ते अर्धवट असल्याचं दिसून येतंय। कचकडी अशी अंथरली आहे की या रस्त्याने जाणारे दुचाकीस्वार घसरून पडत आहेत। रस्त्याची कामे तर सोडाच, कचकडी टाकून जनतेच्या भावनेवर मीठ सोडण्याचा हा प्रकार आहे। अपघातामुळे दुचाकी स्वारांच्या शरीराला इजा पोहोचू शकते, हात मोडण्याची शक्यता आहे, वाहनांचं नुकसान होऊ शकतं। याची जबाबदारी कचकडी टाकणारे गुत्तेदार घेणार आहेत का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जर रस्ता तात्पुरता चांगला करायचाच होता तर कचकडी व मुलूम टाकून दबाई करणे आवश्यक होते किंवा डांबराचा वापर करायला हवा होता। परंतु थातूर मातूर काम करून जनतेचा छळ या कामातून होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। कोणाच्या भलाईसाठी धुळफेक करणारे काम केले जात आहे, असा सवाल परिसरातील नागरिक, व्यापारी तसेच या रस्त्याने जाणारे येणारे दुचाकी स्वार करत आहेत। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।